मुंबई हायकोर्ट भरती क्लर्क, आता यामध्ये तुम्हाला पगाराव्यतिरिक्त असे काही फायदे मिळणार आहेत, ते सगळे फायदे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. म्हणून मला असं वाटतं की सगळे फायदे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला हवा, कारण हे तुमच्या फायदे जे आहेत हे फायद्याचेच फायदे आहेत. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी क्लर्क पदासाठी फॉर्म भरला आणि ज्यांची अंतिम निवड होईल, आता असं नाही की फक्त क्लर्कलाच वेगळे फायदे असतील, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग तुमचं ड्रायव्हर पद असेल किंवा शिपाई पद असेल किंवा हमाल फराश वॉट एव्हर जे स्टेनो, जेवढे काही मुंबई हायकोर्ट भरतीचे असतील पद, त्याच्यामध्ये सर्वांना हे फायदे मिळणार आहेत. परंतु काही फायदे असे आहेत की स्पेसिफिक पोस्टला त्या ठिकाणी मिळतात. आता प्रत्येकाचे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सुरुवातीला लक्षात घ्या क्लर्क पदाचे फायदे. नंबर 1 चा फायदा आहे, त्याच्यामध्ये फिक्स सरकारी नोकरी असते, त्याच्यामध्ये कुठलंच तुम्हाला रिस्क नसते. थोडक्यामध्ये जर तुम्ही काही चुकीचं काम जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुमची सरकारने नोकरी स्टेबल आहे. आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. महागाई भत्ता म्हणजे डिअरनेस अलाउन्स, हा जो भत्ता आहे, जशी जशी महागाई वाढेल तसं तसं डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता सुद्धा तुमचा या ठिकाणी वाढत असतो. म्हणजे महागाईची झळ तुमच्या पगारा व्यतिरिक्त खर्चातून व्हायला पाहिजे, म्हणून हा डीए म्हणजे तुमचा डिअरनेस अलाउन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, आणि प्रत्येक महिन्यामध्ये हा डिअरनेस अलाउन्स असतो. सेकंड आहे तुमचं घर भाडे, हाऊस रेंट अलाउन्स, पोस्टिंग नुसार या ठिकाणी चेंज होत असतो. आता पोस्टिंग नुसार म्हणजे कसं, तुम्हाला जर पोस्टिंग मिळाली मुंबई सारख्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये किंवा नागपूर सारख्या, आता मुंबई आणि नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर या अराउंडिंग एरियामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर सगळ्यात कॉस्टली महागडा एरिया म्हटलं तर मुंबई आहे, मुंबई शहर किंवा मुंबई जिल्हा. ठीक आहे, त्याच्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स हा मित्रांनो सगळ्यात जास्त मुंबई सारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळाल्याच्या नंतर होते. आता तुम्ही म्हणला हाऊस रेंट अलाउन्स जर दुसऱ्या ठिकाणी पोस्टिंग मिळाला तर कमी मिळेल का? ऍज कम्पेअर्ड टू मुंबई नक्कीच थोडाफार कमी मिळणार आहे, कारण की हे शहरावरती डिपेंड असतं हाऊस रेंट, कारण तिथली महागाई लक्षात घेता, तिथलं परिसर, वातावरण आणि तिथला जो काही इतर खर्च आहे, तिथली महागाईचा रेट काय आहे, दर काय आहे, त्याच्यावर डिपेंड असतो. थर्ड आहे मित्रांनो तुमचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स, होम टू ऑफिस. म्हणजे आता तुम्ही सरकारी नोकरी म्हटलं की प्रायव्हेट सेक्टरसाठी बसेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जात नाही, म्हणजे ऑफिस टू घर किंवा कॅब सुद्धा प्रोव्हाइड केले जात नाही त्या ठिकाणी. तुम्हाला पर्सनल तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिस ते घर, घर ते ऑफिस किंवा इतर तुमचा जो काही ट्रॅव्हलिंग असतो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग हा ऑफिस मध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. आता तुम्ही म्हणाल मग हे पगार वेगळे आणि हे अलाउन्सेस वेगळे, असं 2 वेळेस सॅलरी क्रेडिट होईल का? तर नाही मित्रांनो, तुमचं हे जे काही अलाउन्सेस आहेत, सर्व काही अलाउन्सेस, ते तुमचे पेमेंट प्लस अलाउन्सेस इज इक्वल टू टोटल जेवढे होईल तेवढे तुमची सॅलरी मिळेल या ठिकाणी. म्हणजे बेसिक सॅलरी वेगळे, हे अलाउन्सेस वेगळे, दोन्हीची ऍडिशन इज इक्वल टू तुमचं जे काही इन हँड सॅलरी मिळेल ती सॅलरी असते. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे वैद्यकीय सुविधा, मेडिकल फॅसिलिटी. या धावत्या युगामध्ये कधी कोणाला केव्हा काय होईल काही सांगता येत नाही, त्याच्यामुळे मेडिकल फॅसिलिटी हे बाकीचे अलाउन्स असो किंवा नसो डझंट मॅटर, पण ते सुद्धा आहेत. सगळ्यात महत्वाचं आणि इम्पॉर्टंट हे आहे मेडिकल फॅसिलिटी, याचा सर्वांनी नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही इमर्जन्सी मेडिकल आले तर या ठिकाणी शासनातर्फे काही फंड प्रोव्हाइड केला जातो, त्याच्यातून हे तुमचं मेडिकल कव्हरेज असतं थोडक्यामध्ये. ठीक आहे, ते आणि जर कोणाला वाटत असेल आपलं मेडिकल फंड जास्त काढून घ्यावं किंवा मेडिकल क्लेम जास्त होण्यासाठी जर बाहेर सुद्धा खूप सारे एजन्सी आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही एखादा मेडिक्लेम पॉलिसी काढू शकता. हे खूप फायदेशीर आहे. याच्याने काय होतंय मित्रांनो की तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील काही सहकाऱ्यांना, कुटुंबातील मित्र परिवारांना, वॉटेवर जे काही तुमचे आप्तेष्ट असतील त्यांना जर काही इमर्जन्सी आलं तर इमर्जन्सी फंड कोणाकडेच एवढा अवेलेबल नसतो. भले तुमची सॅलरी 1 लाख प्लस असू द्या इन हँड, परंतु सेव्हिंग पाहिली तर 0 असते, कारण इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा बाकीचा खर्च, तुमचे बाकीचे प्लॅनिंग, याच्यामध्ये सगळी सॅलरी या ठिकाणी नाहीशी होत असते. मग सॅलरी 20,000 असो किंवा 1 लाख असो, डझंट मॅटर, पण इमर्जन्सी अशी काय आली तर मेडिकल पॉलिसी तुमच्याकडे ऑलवेज पाहिजे. माझं खूप स्पेशल सजेशन तुम्हाला सर्वांना राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं आहे पीएफ म्हणजे प्रोव्हिडंट फंड, तुमचा भविष्य निर्वाह भत्ता. ह्याच्यातून काय होत असतं मित्रांनो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रिटायर व्हाल किंवा काही इमर्जन्सी आली तुम्हाला, जसं की तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा अजून वेगवेगळे विधी असतात, सामाजिक कार्यक्रम असतात, घरगुती कार्यक्रम असतात, वॉटेवर, त्यावेळेस तुम्हाला काही फंड
आवश्यक पडू शकतो काही, किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, किंवा मेडिकल इमर्जन्सी सुद्धा यावेळी हा फंड तुम्ही यूज करू शकता. हा तुम्ही फंड कधीही काढू शकता. तुम्ही अराउंड 50% या ठिकाणी पीएफ काढू शकता. इन केस काही जास्त असेल तर जवळपास आता फॅसिलिटी सुरू झाली 80% तुम्ही फंड काढू शकता. हे जे डिडक्शन असतं म्हणजे हे तुमच्या सॅलरीतून होत असतं, प्लस याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही तुमच्या बेसिकच्या 12% ऍड करत असतं. म्हणजे तुम्हाला जर बेसिक 30,000 सॅलरी असेल अराउंड, तर त्याच्या 12% वॉट एव्हर जे 2,000 3,000 तेवढं या ठिकाणी गव्हर्नमेंट तुमचा डिडक्शन प्लस गव्हर्नमेंटचे काही ऍडिशन असतं. तसं मिळून समजा तुमचा पीएफ या ठिकाणी 2,000 कट होत असेल तुमच्या सॅलरीतून, तर साधारण गव्हर्नमेंट प्लस तुमचं सॅलरी डिडक्शन मधून जवळपास 2,500 ते 3,500 पर्यंत टोटल पीएफ तुमचा महिन्याला या ठिकाणी सेव्ह होत आहे. आणि सगळ्यात सेफ गोष्ट आहे ही प्रोव्हिडंट फंड म्हणजे तुमचा भविष्य निर्वाह भत्ता. याच्यामध्ये काय होत आहे, आता शासनाने आणखी याच्यामध्ये एक रूल ऍडिशन केला. तुमच्या पीएफ वर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला व्याज दर सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, आता हे कधीपासून लागू होणार ते शासनाच्या ह्याच्यानुसार आहे. मला वाटतं काही ठिकाणी हे लागू सुद्धा व्हायला सुरू झालेलं आहे. परंतु तुम्ही शासकीय कर्मचारी असो किंवा प्रायव्हेट सेक्टर मधले कर्मचारी असो, डझंट मॅटर, पीएफ वर तुम्हाला आणखी इंटरेस्ट मिळेल. म्हणून माझं सजेशन असं राहील की पीएफ सहसा तुम्हाला जास्त दिवस होल्ड करून ठेवा तुमच्या अकाउंटला, जेणेकरून तुम्हाला वन टाइम मध्ये लार्ज अमाऊंट क्वांटिटी किंवा लार्ज मनी पैसा ही पैसा ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हे सगळ्यात फायद्याचं आहे. सेफ साईड हा अतिशय इमर्जन्सी जर आली, तुमचं काही कार्यक्रम किंवा मेडिकल इमर्जन्सी असेल खूप मोठी, तरच तुम्ही हा पीएफ विड्रॉला टाकायचा आहे. परंतु जर तुम्हाला ऍडजस्टेबल काही गोष्टी असतील तर ह्याला तुम्ही सहसा एक 10 वर्ष 20 वर्ष याच्याकडे पाहूच नका. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे जसं तुमचं इन्क्रीमेंट होईल त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी आणखी पीएफ जास्त डिडक्ट व्हायला सुरू होतील. म्हणजे याचा फायदा प्लस रेट ऑफ इंटरेस्ट याच्यावर लागणार आहे, त्याच्यामुळे खूप मोठा फायद्याचा आहे. हा सगळ्यात मोठी फॅसिलिटी आहे. ग्रॅज्युटीचा लाभ. आता ग्रॅज्युटी म्हणजे काय, सेम तुमच्या सॅलरीतूनच काही डिडक्शन होत असतात बेसिकच्या काही पर्सेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये वर्षाला काही स्पेसिफिक टाइम पिरियड नंतर तुम्ही त्या कुठल्याही शासकीय भरतीमध्ये सर्व केल्याच्या नंतर तुमचं हे ग्रॅज्युटी डिडक्ट व्हायला सुरू होत असते. आणि तुम्ही ज्यावेळेस रिटायर्ड होताल किंवा स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घ्याल त्यावेळेस ग्रॅज्युटीचा लाभ सुद्धा तुम्हाला वन टाइम पैसे मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पेन्शन व निवृत्तीचे फायदे सुद्धा असतात. जर या ठिकाणी पेन्शनचा लाभ कोणाला घ्यायचा असेल तर लास्ट पर्यंत या ठिकाणी सर्व्हिस करावी लागेल. दुसरं निवृत्तीचे लाभ आणखी वेगवेगळे असतात, ते सुद्धा यामध्ये इन्क्लुडिंग असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जर सॅलरी व्यतिरिक्त जो तुम्हाला फायदा आहे किंवा भत्ता आहे तो नियमित वेतनवाढ म्हणजे तुमचं इन्क्रीमेंट. म्हणजे सपोज कन्सिडर करा की या वर्षी तुमची सॅलरी 50K इन हँड आहे, पुढच्या वर्षी म्हणजे 2027 मध्ये या ठिकाणी 55 ते 60% या ठिकाणी इन हँड सॅलरी मिळू शकतं. परंतु हा एक अंदाज आहे. आता सॅलरी तुमच्या बेसिक प्लस किंवा सीटीसी जे काही अगेन्स्ट आहे, जे तुमचं पॅकेज आहे त्याच्या पर्सेंटेज नुसार होत असते. म्हणजे 8%, 10%, 12%, 15 किंवा 20 जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स असतील त्यानुसार या ठिकाणी वाढ होत असते. म्हणजे दरवर्षी तुम्हाला काही नाही काही सॅलरी फिक्स 100% या ठिकाणी वाढ होत असते. ठीक आहे, म्हणून वेतनवाढ ही खूप फायद्याची आहे. ही पगारा व्यतिरिक्त म्हणजे दर महिन्याला तुमचा पगार तर मिळणार, परंतु वर्ष जसं फायनान्शियल इयर चेंज झालं की तशी तुमची मूळ वेतनामध्ये काही टक्के पगार वाढ होणार 100%. म्हणजे तुमच्या रिटायर पर्यंत तुम्हाला भरमसाठ आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे. त्याच्यानंतर पदोन्नती म्हणजे तुमचं प्रमोशन. या ठिकाणी काही दिवस म्हणण्यापेक्षा काही वर्ष सर्व्हिस केल्याच्या नंतर या कोर्ट भरती किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही शासकीय भरती असू द्या त्याच्यामध्ये काय होतं की प्रमोशनला काही इंटरनल डिपार्टमेंटल एक्झाम असतात किंवा बाय एक्सपिरियन्स नुसार प्रमोशन तुम्हाला भेटत असतं. ह्या दोन्ही गोष्टी लागू करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, अभ्यास चालू ठेवावा लागेल आणि एकाच फील्डमध्ये तुम्हाला काही दिवस सर्व्हिस करावं लागेल. त्याच्यातून तुम्हाला प्रमोशन मिळेल. प्रमोशन मिळाल्याच्या नंतर आणखी मग डबल फायदे याच्यामध्ये. म्हणजे हे फायदे तर बेसिक मिळणार, परंतु ह्याच्यामध्ये जास्त पर्सेंटेजने फायदे मिळणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये 10 नंबरचा आहे समाजात प्रतिष्ठा. तर गव्हर्नमेंट ऑफिसर म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये गव्हर्नमेंट शासकीय नोकरीला किती महत्व आहे. भले तुम्हाला शिपाईची नोकरी असू द्या किंवा तुम्ही साफसफाई कर्मचारी असू द्या, नगर परिषद किंवा महानगरपालिकेत, डझंट मॅटर, परंतु तुमच्या नावावर ज्यावेळेस सरकारी हा शिक्का पडतो त्यावेळेस तुमचं समाजामध्ये एक वेगळं स्टेटस असतं. तुम्ही अजूनही पाहू शकता आजूबाजूला काय घडतंय, कशा गोष्टी आहेत, तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सो ही समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर 11 नंबरला आहे लोन प्रोसेस. लोन प्रोसेस म्हणजे काय, तुम्ही काही खरेदी करताय, तुमचं प्रॉपर्टी खरेदी करताय, गोल्ड, घर, गाडी, व्हॉट एव्हर, किंवा जमीन, काही गोष्टी जर खरेदी करताय तर तुम्हाला बँक या ठिकाणी लोन, इझी लोन प्रोसेस होते. ठीक आहे. कारण तुम्ही एकतर गव्हर्नमेंट सर्वंट असता, त्याच्यामध्ये तुमची सॅलरी चांगली इन्क्रीमेंट दरवर्षी होणार असतं, म्हणून बँकेला तुमच्यावर खूप ब्लाइंडली विश्वास ठेवले जातं. बँक तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुमचं इझिली त्या ठिकाणी लोन फाईल प्रोसीड होते आणि रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा बाकीच्या तुलनेत थोडासा कमीच मिळण्याचे या ठिकाणी चान्सेस असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कायमस्वरूपी सरकारी नोकरी हा लास्टचा फायदा आहे. आता इथे सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट नोकरी असो, तसं पाहायला गेलं तर कुठल्याच नोकरीचा कधीच भरोसा नसतो. सरकारी म्हणजे लाईफ सेट किंवा असं काही कुठंच गणित नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही क्लर्क पदासाठी भरती झालात किंवा पोलीस विभागात किंवा IAS इवन ऑफिसर झालात किंवा तुम्ही अजून जलसंपदा विभागात झालात किंवा कामगार विभाग, व्हॉट एव्हर, कुठलीही शासकीय नोकरी घ्या आणि तुम्ही 100, 200, 500 रुपयाची जर लाभ घेताना पकडला, तुम्ही जागेवर सस्पेंड होणार. म्हणजे या ठिकाणी कन्फर्म हे कुठेच शब्द यूज होत नाही. तरी 90% या ठिकाणी थोडासा धोका, रिस्क कमी असते. कारण की जर तुम्ही चुकीचे काम नाही केले तर जवळपास 100% तुमची स्थिर नोकरी आहे आणि परमनंट नोकरी आहे सरकारी, जर तुम्ही चुकीचे काम नाही केले तरी. तर मला आता तुम्ही एक गोष्ट सांगायची, आणखी असे तुम्हाला कुठले फायदे आहेत जे की तुम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजेत गव्हर्नमेंटने, असं तुम्हाला कुठलं वाटतं ते मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून त्याच्यावर आपल्याला विचार विनिमय करता येईल आणि कदाचित जर झालं तर पुढे भविष्यात सरकारला पुश करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते. परंतु ते काय तुमचं आणि आपलं काम नाहीये, हे गव्हर्नमेंटचं रूल रेग्युलेशन जे काय त्याच्यावर डिपेंड असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर लाखभर पगार असाल, नॉट ओनली की फक्त मुंबई हायकोर्ट गव्हर्नमेंट भरती, 2 विद्यार्थ्यांना किंवा 1 विद्यार्थ्याला तुम्ही नक्कीच अडॉप्ट केलं पाहिजे, दत्तक घेतलं पाहिजे शैक्षणिक कार्यासाठी, मला असं वाटतं, माझं सजेशन. कारण की प्रत्येक विद्यार्थी जर शिकला तर आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. म्हणून थोडी नाही फुलाची पाकळी समाज कार्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. कारण भारत देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप आणखी गरिबी आहेत. शिक्षणामुळे खूप सारे विद्यार्थी आहेत वंचित आहेत आणि भारत हा जवानांचा देश आहे, यंग विद्यार्थ्यांचा किंवा यंग ब्लडचा आपल्यासारखा देश आहे. त्याच्यामुळे इथे सर्वांना सोबत घेऊन चालायला तुमचं सुद्धा थोडंफार सहकार्य नक्कीच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्हाला या गोष्टीवर आणखी काही डाऊट, प्रश्न असतील तर विचारा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.